वॉसो न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। अब लोकसभा चुनाव में का अब तो इतना जिद्दी बढ़ गया है ताकि अब जनता को ऑफर ही ऑफर, लाखों का ऑफर अब मिलने लग गया है ताकि जीतने के बाद। अब विजयपुर शहर में राहुल गांधी जी ने भाषण में यही कहा है, जब सरकार कांग्रेस सरकार बैठेगी तो हर महिलाओं को लाखों रुपया मुफ्त में मिल जाएगा। ताकि ऐसे बहुत सारे ऑफर पर ऑफर यानी कि बम्पर ऑफर का ऑफर दे दिए। अब तो यहाँ पर कुछ देर के बाद सिद्धरामैया जी ने भी खूब भाषण की, ताकि यहाँ पर कुछ भाषणों के भाषण सिर्फ इतना बम्पर ऑफरों के भाषण हो गई है, मगर पुरुषों के लिए शायद नहीं मिल गया है ऑफर। अब तो बहुत सारे ऑफर पर ऑफर सिर्फ महिलाओं के लिए ही मिल गया है, मगर पुरुषों के लिए शायद भूल गए होंगे, ताकि वो भी एक वोटर्स है, शायद उनके लिए भी अगर एक बम्पर ऑफर रख दिए तो शायद कांग्रेस सरकार जीतने की उम्मीद हो सकती है। अब उसी तरह यहाँ पर बहुत सारे लीडर्स हैं, मगर उनके भी भाषण कुछ निराला ही है। देखेंगे एक रिपोर्ट में। मेरे दाएं और बाएं हाथ पे जितने कुर्सी खाली है, सारे कुर्सियों को भरने का निवेदन करता हूं आप सबसे। मेरे मित्रों, मेरे भाइयों, सारे लोग ये सामने वाले कुर्सियों को भर दीजिए। आगे आइए। मैं यहाँ के पुलिस कर्मियों से निवेदन
अशोक मंगूली जी, विठल जी, प्रकाश राठौर जी, सुनील गौड़ा जी, मल्लिकार्जुन लोनी जी, स्टेज पे कांग्रेस पार्टी के सीनियर नेता, हमारे प्यारे कार्यकर्ता, भाइयों और बहनों, प्रेस के हमारे मित्रों, आप सबका यहाँ बहुत बहुत चुनाव है। ये आम चुनाव नहीं है। पहले जैसे चुनाव होते थे वैसा चुनाव नहीं है, क्योंकि पहली बार हिंदुस्तान के इतिहास में एक पार्टी और एक व्यक्ति हिंदुस्तान के संविधान को और लोकतंत्र को खत्म करने की कोशिश कर रहे हैं। अधिकार, उनकी आवाज और आरक्षण मिला है। ಸಂವಿಧಾನದಿಂದ ಭಾರತ ದೇಶದ ಜನರಿಗೆ ಅವರ ಹಕ್ಕುಗಳು ಮತ್ತು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಗ್ತದೆ। संविधान से पहले राजा महाराजा हिंदुस्तान पर राज करते थे। तो एक तरफ नरेंद्र मोदी संविधान को खत्म करने की कोशिश कर रहे हैं। उनके एमपीज ने साफ कह दिया है कि अगर वो चुनाव जीतेंगे तो संविधान को बदल देंगे और रद्द कर देंगे। वो लोग और दूसरी तरफ कांग्रेस पार्टी और इंडिया अलायंस जो संविधान को, बसवना जी की विचारधारा को बचाने की कोशिश कर रहे हैं। नरेंद्र मोदी जी ने पिछले 10 साल 20-25 लोगों को अरबपति बनाया है। हिंदुस्तान का पूरा धन उन्होंने उन व्यक्तियों को दिया। पूरा फायदा नरेंद्र मोदी जी ने अदानी जैसे लोगों को दिया है। हिंदुस्तान के एयरपोर्ट, हिंदुस्तान के पोर्ट, हिंदुस्तान का इंफ्रास्ट्रक्चर, डिफेंस की इंडस्ट्री, सोलर पावर की इंडस्ट्री, विंड पावर की, और गरीबों को कुछ नहीं मिला। कर्नाटक में हम 5 गारंटी देते हैं और आप जानते हो कि कर्नाटक में गरीबों को कितना फायदा हुआ है। ये जो आपने अभी ताली बजाई, ये प्रेस वाले कभी नहीं दिखाएंगे, क्योंकि ये प्रेस वाले गरीबों के नहीं है। गृह लक्ष्मी, गृह ज्योति, अन्नभाग्य, युवा निधि, शक्ति, ये 5 गारंटी हमने आपको दी, कर्नाटक के गरीब लोगों को दी। आप देखिए, वो अरबपति बनाते हैं, 25 अरबपति बनाए उन्होंने। और मैं आपको इस स्टेज से बता रहा हूं कि हमारी सरकार करोड़ों लाखपति बनाने जा रही है। जितना पैसा नरेंद्र मोदी जी ने अरबपतियों को दिया, उतना पैसा हम किसानों को, युवाओं को, गरीबों को, मजदूरों को देने जा रहे हैं। गृहलक्ष्मी स्कीम के बारे में प्रधानमंत्री ने कहा था कि अगर इसको कर्नाटक में लागू कर दिया जाए तो कर्नाटक बैंकक्रप्ट हो जाएगा। बैंकक्रप्ट नहीं हुआ। मोदी जी, आप सुनिए, आज कर्नाटक की महिलाओं को 2000 रुपए प्रति महीना 24,000 रुपए मिलता है। 1 करोड़ महिलाओं को कर्नाटक में 24,000 रुपए साल का मिलता है। महिलाओं को हम क्यों देते हैं? क्योंकि देश के भविष्य की रक्षा करती है। और 21वीं सदी में शायद पुरुषों को अच्छा ना लगे, अगर पुरुष 8 घंटा काम करते हैं तो महिलाएं 16 घंटा काम करती हैं। महिला और पुरुष मजदूरी करते हैं और फिर घर में 8 घंटे महिला बच्चों की देखभाल करती है, भोजन बनाती है। कर्नाटक में हमने 24,000 रुपए गरीब महिलाओं के बैंक अकाउंट में साल की डाले। ताली बजाने के लिए तैयार हो जाओ। जो मैं आपको बोलने जा रहा
और उस महिला के बैंक अकाउंट में हिंदुस्तान की सरकार हर साल 1 लाख रुपया डालने जा रही है। अगर कर्नाटक की सरकार महिलाओं को 24,000 दे सकती है तो हिंदुस्तान की सरकार महिलाओं को 1 लाख रुपए दे सकती है। और कर्नाटक को 1,24,000 रुपए साल के महिलाओं को मिलेगा। आप सोचिए, हर साल हर महीने 10,500 रुपए कर्नाटक के सबसे गरीब परिवार सुबह उठेंगे 1 तारीख को, हर महीने सुबह उठेंगे और बैंक अकाउंट में सीधा महीने का 10,500 रुपए दिखाई देगा। और जब तक वो परिवार गरीबी से नहीं निकलेगा तब तक हर महीने घटाघट 5,500 रुपए। अब कर्नाटक में हम युवा निधि स्कीम देते हैं। अनएम्प्लॉयड युवाओं को 3,000 रुपए महीने का मिलता है। नरेंद्र मोदी जी ने अरबपतियों को धन देकर रोजगार खत्म कर दिया है। देश में हर सड़क पे, हर कस्बे में युवा घूमते हैं, हाथ जोड़ के रोजगार मांगते हैं, कुछ नहीं मिलता। ये उसी किताब के अमीर घर के लोग अपने बच्चों को अप्रेंटिसशिप कराते हैं, 1 साल की नौकरी दिलवाते हैं, टेम्पररी नौकरी दिलवाते हैं, उनकी ट्रेनिंग होती है। ये सुविधा हिंदुस्तान में बेरोजगार युवाओं को नहीं है। इंडिया गठबंधन की सरकार दुनिया में पहली सरकार होगी जो अप्रेंटिसशिप का अधिकार हिंदुस्तान के हर बेरोजगार ग्रेजुएट को देने जा रही है। करोड़ों युवाओं की पहली नौकरी पक्की होने जा रही है। प्राइवेट सेक्टर में, पब्लिक सेक्टर में, सरकारी ऑफिस में, सरकारी अस्पतालों में हिंदुस्तान की सरकार युवाओं को अप्रेंटिसशिप देगी। ग्रेजुएट, डिप्लोमा होल्डर्स, कॉलेज ग्रेजुएट, यूनिवर्सिटी ग्रेजुएट को अधिकार होगा सरकार से 1 साल की नौकरी मांगने का। जैसे मनरेगा में रोजगार की गारंटी थी, वैसे ही हम ग्रेजुएट्स को अप्रेंटिसशिप की गारंटी दे रहे हैं। 1 साल की नौकरी होगी और हर महीने 8,500 रुपए बैंक अकाउंट में साल के 1 लाख रुपए बैंक अकाउंट में। और हिंदुस्तान को करोड़ों युवाओं की एक ट्रेंड वर्कफोर्स मिलेगी। नरेंद्र मोदी जी ने आज तक किसानों का कर्जा माफ नहीं किया और किसानों को कानूनी एमएसपी नहीं देते हैं। हमारी सरकार आते ही किसानों का कर्जा माफ करने जा रही है और लीगली गारंटीड एमएसपी हिंदुस्तान के किसानों को दी जाएगी। आशा और आंगनबाड़ी में जो काम करती है उन महिलाओं की आमदनी दुगनी की जाएगी और मनरेगा में 400 रुपए दिया जाएगा। नरेंद्र मोदी जी ने हिंदुस्तान के युवाओं से आर्मी की जो जॉब होती थी वो छीनी। अग्निवीर योजना लाए। अग्निवीर योजना हिंदुस्तान की आर्मी और हिंदुस्तान के जवान पर अपमान है। अग्निवीर योजना को हम रद्द करने जा रहे हैं, खत्म करने जा रहे हैं। 2 तरीके के शहीद नहीं होंगे। एक तरीके का शहीद होगा, सबको पेंशन मिलेगी, सबको कैंटीन मिलेगी और सबको शहीद का दर्जा मिलेगा। नरेंद्र मोदी जी ने हिंदुस्तान पर गलत जीएसटी लागू की। 5 अलग-अलग टैक्स, ज्यादा टैक्स, किसानों पर टैक्स। और आप कर्नाटक
घबराए हुए हैं। ನೀವೇನು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ शायद कुछ ही दिनों में स्टेज पे आंसू निकल आए। 24 घंटा आपका ध्यान इधर उधर करते रहते हैं। कभी पाकिस्तान की बात होगी, कभी चाइना की बात होगी, कभी थाली बजवाएंगे, कभी मोबाइल फोन की लाइट लगाएंगे। हिंदुस्तान में 3-4 बड़े मुद्दे हैं: गरीबी, बेरोजगारी, महंगाई और भागीदारी। कांग्रेस पार्टी बेरोजगारी मिटा सकती है, महंगाई कम कर सकती है और आप सबको भागीदारी दे सकती है। ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ಇವರೆಲ್ಲ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಭಾಷಣ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಸರಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ವೋಟ್ ಹಾಕಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ನಮ್ಮದು ಇವತ್ತು ಚುನಾವಣೆ ಕರ್ನಾಟಕದ 28 ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ 14 ಕ್ಷೇತ್ರಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ಚುನಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ಉಳಿದ 14 ಕ್ಷೇತ್ರಗಳಿಗೆ ಮೇ 7ನೇ ತಾರೀಕು ಚುನಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಬಿಜಾಪುರ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ 7ನೇ ತಾರೀಕು ಚುನಾವಣೆ ಇದೆ. ಆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಅಭ್ಯರ್ಥಿಯನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದೇವೆ. ಬಿಜೆಪಿ ಮತ್ತು ಜೆಡಿಎಸ್ ಅವರಿಬ್ಬರು ಸೇರಿಕೊಂಡು ಒಂದು ಅಭ್ಯರ್ಥಿಯನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಚುನಾವಣೆ ಬಹಳ ಮಹತ್ವದ ಚುನಾವಣೆ ಅಂತೇಳಿ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗ್ತದೆ. ಈ ಚುನಾವಣೆಯ ಮೂಲಕ ನೀವು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ತೀರ್ಪು ಮುಂದಿನ 5 ವರ್ಷದವರೆಗೆ ಯಾವ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ದೇಶದಲ್ಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕು. ನೀವು ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ಕಳೆದ 10 ವರ್ಷಗಳಿಂದ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಈ 10 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಡವರು, ದಲಿತರು, ಹಿಂದುಳಿದವರು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು, ಮಹಿಳೆಯರು, ರೈತರು ಇವರ ಪರವಾಗಿ ಏನಾದರೂ ಇವರಿಗೆ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಶಕ್ತಿ ತುಂಬತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದಾರ ಅಂತಕ್ಕಂಥದನ್ನ ತಾವು ಪರಿಶೀಲನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಈ ದೇಶದ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಬಗ್ಗೆ, ನಿರುದ್ಯೋಗದ ಬಗ್ಗೆ, ರೈತರ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಮಾಡಲ್ಲ. ಅವರು 10 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ಏನ್ ಸಾಧನೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ಆ ಸಾಧನೆಗಳನ್ನ ಮುಂದಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಓಟ್ಗಳನ್ನ ಕೇಳಬೇಕು. ಆದರೆ ಅವರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಧನೆಗಳನ್ನ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಹೇಳಲ್ಲ. ಭಾವನಾತ್ಮಕವಾದ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಭಾವನೆಗಳನ್ನ ಕೆಡಿಸಿ ಧರ್ಮಗಳ ನಡುವೆ, ಜಾತಿಗಳ ನಡುವೆ ಬೆಂಕಿ ಇಟ್ಟಂತೆ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಭಾಷಣಗಳನ್ನು ನೋಡಿರಬೇಕು ನೀವೆಲ್ಲ. ಮೊದಲನೇ ಹಂತದ ಚುನಾವಣೆ ಆದ ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಸ್ಥಾನಗಳು ಬರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಗೊತ್ತಾಗಲೇ ಅವರು ಒಂದು ರೀತಿ ಡೆಸ್ಪರೇಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಹತಾಶರಾಗಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪ
ಅಂತ ಕೂಡ ಬರ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮದ ಜನರು ಕೂಡ, ಎಲ್ಲ ಜಾತಿಯ ಜನರು ಕೂಡ ಬರ್ತಾರೆ. ಅದರಿಂದ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ನಾವು ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಒಂದು ಭಾಷಣದಲ್ಲಿ ನಾನು ನೋಡಿದೆ, ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನ ಕಿತ್ತು, ಹಿಂದುಳಿದ ಜಾತಿಗಳಿಗೆ ಕೊಡ್ತಿದ್ದಂಥ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನ ಕಿತ್ತು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಒಬ್ಬ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವರ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಶುಚಿ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಆಗತಕ್ಕಂಥದ್ದು ಅರ್ಥ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. 1977ರಲ್ಲಿ ಅವನೂರ ಆಯೋಗ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕು, ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಚಿನ್ನಪಳ್ಳಿ ವರದಿ ಕೂಡ, ಚಿನ್ನಪಳ್ಳಿ ಆಯೋಗ ಕೂಡ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಿದರೆ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ 2004ರಲ್ಲಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ನಮ್ಮ ಅನೇಕ ಮಾತುಗಳನ್ನ ಭಾರತ ದೇಶದ ರಾಜಕಾರಣದ ಇವತ್ತಿನ ಚಿತ್ರಣವನ್ನು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಡತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದರು. ಕಳೆದ 10 ವರ್ಷಗಳಿಂದ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ದೇಶಕ್ಕೆ ಏನೇನೋ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಅವು ಯಾವ ಸಹಿತ ಜಾರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿಲ್ಲ. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಭಾವನಾತ್ಮಕವಾದಂತಹ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಹೊರತು ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯವನ್ನು ಅವರು ಮಾಡಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಜನ ಇವತ್ತು ಅವರನ್ನು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದ ಮಹಾಜನತೆ ನಮ್ಮ ಈ ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ಪ್ರತಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಬಹುತೇಕ ತಾಯಿಯರ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ನೋಡಿದ್ರೆ ಅವ್ರೇನೋ ಅವ್ರಿಗೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬತಕ್ಕಂಥ ಆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನ ಹಾಳಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು 13ರಿಂದ 18ರವರೆಗೆ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನ ಸದಾ ಅವರನ್ನ ಸ್ಮರಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ನಂತರ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಅನುದಾನವನ್ನ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಅದು ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಬಹಳ ಅಭಿಮಾನದಿಂದ ಇವರು ನಾವು ನೆನಪಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಅದು ನೀರಾವರಿ ಇರ್ಬೋದು, ಅನೇಕ ಯೋಜನೆಗಳಿರ್ಬೋದು, ಅವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನನ್ಯ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ನಾವು ಸದಾ ಸ್ಮರಿಸಬೇಕಾದ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಅವರು ಮಾತನಾಡಲು ಕೇಳತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಣ. ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತನಾಡಿದೆ. ಇವತ್ತು ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನ ಸನ್ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜು ಆಲೂರು ಪರವಾಗಿ ಒಂದು ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ. ನಾವಿಲ್ಲಿ ಕುಡಿದಿವಿ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಇವತ್ತು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಾಳೆ ಮೇ 7ನೇ ತಾರೀಕಿನ ದಿವಸ ಬಹಳ ಅಮೋಘವಾದಂತ ಗೆಲುವಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕಾರಣೀಭೂತರಾಗ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಸಹಿತ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಾತಾವರಣ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ನಾಯಕರು ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಮಾತನಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅದೆಲ್ಲ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನಾನು ಇಂದ ಉರಿ ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ನೀರಿನ